हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं प्रिया होळे युट्यूब चॅनल मध्ये. मी प्रिया तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला जो काही सब्जेक्टच आहे, अत्याचार, अन्याय, छळ, मानसिक त्रास किंवा जे काही डोमेस्टिक व्हायलन्स आहे आपलं, हा जो टॉपिक आहे आणि तो टॉपिक मी का महत्वाचा म्हणत असते प्रत्येक वेळेस, की खरंच ह्या महाराष्ट्रामध्येच नाही तर ह्या जे काही भारतामध्ये आपल्या जे काही देशामध्ये जे काही घडतायत मुलींवरती, महिलांवरती जे काही घरगुती हिंसाचार होत आहेत, त्याचबरोबर जे काही समाजामध्ये सुद्धा मुलींवरती जो हिंसाचार होतोय, बलात्कार, छेडछाड, अत्याचार किंवा मुलींवरती जे काही प्रसंग घडतात, महिला, मुली यांच्याबरोबर जे काही प्रसंग घडतात ते अतिशय चुकीचे आणि निंदनीय आणि एकदम घाणेरडे होत असतात. आणि त्याचसाठी आपण मुलींनी स्वतःची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे. कारण कसं आहे बघा, एक तर पहिली गोष्ट तर की कुणी कुणाचं नसतं. आपण जर अडचणीत असेल तर बाहेरची 10 पैकी क्वचित पैकी 2-4 जण माणसं अशी असतात की ते आपल्याला मदत करतात. पण नेहमी आपल्याला आपल्याला कोण मदत करतंय असं होतच नाही. कारण का माहितीये का, की बाहेरच्या लोकांचं कसं असतं माहितीये का, की त्यांना असं वाटत असतं की दुसऱ्यांच्या लफड्यामध्ये आपण नको पडायला किंवा ही अडचणीत आहे तर आपण तिला मदत कशाला का का बरं करायची, कशापायी करायची, ही काय आपली बहीण आहे का, ही आपली कोण आहे का. नाही, असं नाही, ते असं नाही ती समजत की आपल्याला लोकांना काही कुणाचं घेणं देणं नसतं पहिली तर गोष्ट. आणि त्यासाठी आपण प्रत्येक मुलींनी दुसऱ्यांचा नाही विचार करू नका, परंतु स्वतःच्या जीवाचा विचार करून स्वतः आपण कुठे जातोय, कुणाशी बोलतोय, आपलं कुणाशी काय रिलेशन आहे किंवा आपली मैत्री कुणाबरोबर आहे, हे आपले जे काही डेली अपडेट आहे ते आपण आपल्या आई वडिलांना किंवा आपली जी काही माहिती असती आपण बऱ्याचपैकी घरी आपल्या माहित नसतं की आपली मैत्री कुणाबरोबर आहे, आपण कोणाबरोबर बाहेर असतो किंवा आपले शाळेमध्ये कुणाशी चांगले संबंध आहेत किंवा वाईट संबंध आहेत, शिक्षकांचे आपले संबंध कसे आहेत किंवा आपण बाहेरच्या लोकांमध्ये जॉब करत असताना आपल्या जे काही आपलं म्हणजे अधिकारी असतात किंवा जे काही आपले ऑफिसर असतात त्यांच्याशी आपले रिलेशन्स कसे असतात किंवा आपला वावर तिथे कसा आहे किंवा आपल्याशी दुसऱ्यांचा व्यवहार बोलण्याचा टोन कसा आहे किंवा आपल्याशी कसे वागतात सगळे, हे आपण सगळे जे काही अपडेट आहे त्या लहान लेकरांपासून ते अगदी शाळेत जाणाऱ्या, कॉलेज जाणाऱ्या किंवा लग्न झालेल्या किंवा जॉब करत असणाऱ्या स्त्रियांपासून सगळ्यांनी आपल्याबरोबर जे काही घडत असतं ते आपल्या घरच्यांबरोबर त्या गोष्टी शेअर केल्या पाहिजेत. जेणेकरून उद्या थोडं काही इकडं तिकडं झालं तरी आपल्या घरच्यांना लगेच कळलं पाहिजे की आपल्या बरं असं असं होतंय किंवा आपल्या बरं कुणाचे कसे संबंध आहेत हे आपल्या घरच्यांना समजून जातात की आपली परिस्थिती काय असेल किंवा कुणामुळे आपण अडचणीत आलेलो आहे किंवा काय, या गोष्टी त्यांच्या पटकन लक्षात येतात. तर मग आपण थोडाही वेळ न घालवता आपण ह्या गोष्टी म्हणजेच की आपला जो व्हिडिओ आहे आजचा तो आपण आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मग आता काही दिवसांपूर्वी 3-4 दिवसांपूर्वीच आपण बघितलं आहे गौरी पालवे घरचे यांचं लग्न 1 वर्षापूर्वी म्हणजे की 1 वर्ष सुद्धा त्यांचं लग्न टिकलं नाहीये. आणि ते कशा पायी टिकलं नाहीये तर असं म्हणजे की खबर म्हणजे की अशीच बातमी आलेली आहे की त्यांच्या मिस्टरांचं कुठतर बाहेर अफेअर होतं आणि ते गौरी ताईंच्या लक्षात आलं होतं की म्हणजे की जास्तीत जास्त खूप 8 महिन्यापर्यंत त्यांचं लग्न टिकलं. आणि जसं म्हणजे की एकदम म्हणजे श्रीमंतांच्या घरामध्ये म्हणतात की श्रीमंताच्या घरामध्ये प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं की जेवढं श्रीमंत शासन मिळेल तेवढी आमची मुलगी सुखात राहील किंवा पैसा असणं खूप काळाची गरज तर आहेच. आणि आई वडिलांना वाटतच असतं की कुठंतरी आपलं मूल आहे, जे आपलं मुलगी आहे ती सुखाने नांदेल, संसार करेल का तर श्रीमंत घरची लोक आहेत म्हणून. परंतु कुठं असं होत नाहीये की श्रीमंताच्या घरात दिल्यानंतर मुली सुखी होतात किंवा काही लोकांना असं पण वाटतं की गरीब ज्याचं घर आहे किंवा गरीब परिस्थिती आहे अशा लोकांकडे आपण मुली दिल्या तर तिथे आपल्या मुली राणीसारख्या राबतात. असं कुठेही होत नाही. म्हणजेच की थोडक्यात नाण्याच्या दोन बाजू आहेत की या म्हणजे की गरीब आणि श्रीमंत
गरीब आणि श्रीमंत म्हणजेच की ज्या काही लोकांना वाटतं की श्रीमंताच्या घरात दिल्याने आपली मुलगी सुखाने नांदू शकेल आणि आयुष्यभर सुखी राहील, आणि काही लोकांना असं वाटतं की श्रीमंताच्या घरात देण्यापेक्षा आपण आपली मुलगी ही गरिबाच्या घरात देऊन ती सुखाने म्हणजे राणीसारखी आणि लक्ष्मीसारखी वावरेल. परंतु असं काही नसतं. गरीब पण तेवढीच माजुरडी असते. त्यांना सुद्धा संपत्तीचा नाही, पण पैसा नाही खिशात, पण इतका त्यांना माज असतो की म्हणजे की श्रीमंताच्या वरती त्यांची गुर्मी असते, आणि ती कशामुळे असते ही त्यांनाच माहिती असतं. परंतु गरिबा घरी सुद्धा भरपूर अत्याचार होतात, आणि श्रीमंताच्या घरात सुद्धा अत्याचार होतात, आणि मुलींचं आयुष्य हे संपून जातं. त्या संपवतात किंवा त्यांना संपवण्यात येतं, किंवा म्हणजे की हे कुठतरी विचार करण्याची किंवा विचार करायला लावण्याची सारखी गोष्ट आहे की मुलीं ह्या सासरी गेल्यानंतरच कसे काय मरतात. एखाद्या मुलीचा अपघात म्हणजेच की आता समजा एका घरामध्ये एक कुटुंब आहे, आणि त्या घरामध्ये मुलगी आहे त्यांची स्वतःची, नवीन लग्न झालेली सून आलेली आहे, आणि ते नवरा बायको म्हणजे त्या मुलीचे सासू सासरा आणि नवरा अशी फॅमिली आहे. आणि अशा फॅमिली बरोबर म्हणजे की संसार करत असताना एका मुलीबरोबर प्रत्येक वेळी सुनेबरोबरच कसे अपघात होतात. म्हणजे की आता बातम्या बघता तुम्ही की अशा अशा ठिकाणी अशा ठिकाणी की एका मुलीबरोबर म्हणजे की स्वयंपाक करत असताना सिलेंडरचा स्फोट झाला, किंवा काहीतरी स्वयंपाक करत असताना तेल अंगावर सांडलं, किंवा स्वयंपाक करत असताना एक महिला जळून गेली, किंवा काही म्हणजे आत्महत्या केली तिने, किंवा तिने विषच पिलं, अशा आपण घटना बघत असतो सामान्यपणे, की म्हणजेच की प्रत्येक वेळेस ही घटना किंवा हे जे काही जे काही प्रसंग आहेत की मरणापर्यंत जाण्याचे, आणि मरणासारख्या घटना म्हणजेच की थोडक्यात जीव जाण्यासारखे जे काही प्रसंग आहेत ते प्रत्येक वेळेस सुनांबरोबरच का होतात, तर ते मुलींबरोबर त्यांचे का होत नाहीत. तर यामागे कारण विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे की त्या मुलीबरोबर ते काही स्वतःहून घडलेलं नसतं, त्या मुलीबरोबर ते घडवून आणलेलं असतं, म्हणजे की सुनबरोबर ते घडवून आणलेलं असतं. कुठंतरी तिला जीव मारण्याचा, तिच्या जीवाला धोका पोहोचवण्याचा, किंवा तिने तिथे राहू नये म्हणून हे सगळं कटकारस्थान केलेलं असतं. सासरच्या लोकांनी, नंदांनी, दिरांनी, सासू सासऱ्यांनी, या सगळे जे काही घरातली माणसं असतात ते तिला अक्षरशः जिवंतपणे नरक यातना भोगायला लावत असतात, आणि तिला जगू का मरू हा प्रश्न तिच्या समोर मांडलेला असतो. म्हणून तो एकतर मुली स्वतःचं आयुष्य हे मरत मरत जगत असतात, आणि काही मुली ह्या डायरेक्ट शेवटचं पाऊल उचलतात, म्हणजे तेच की मरणाचं, म्हणजेच की कुठंतरी त्या आत्महत्या करतात, किंवा त्यांना मारलं तर जातं. अशा प्रकारच्या घटना ह्या आपण बऱ्याचपैकी बघत असतो. आणि मुलींबरोबर जे काही आज काही घडतंय ते फक्त आणि फक्त मानसिक दाबामुळे, मानसिक त्रासामुळे, किंवा तिला एक परक्याची जाणीव दिली जाते, किंवा तिला आपलंसं कोणतरी मानत नाही की तू बाहेर ना आली बाई तर तू आमच्या दापाखालीच राहायचं, हे काही घर तुझ्या बापाचं नाहीये, किंवा अशा तशा बऱ्याचशा गोष्टी मुलींबरोबर घडत असतात. किंवा नवऱ्याचं बाहेर कुठंतरी अफेअर असतं, किंवा लफडं काहीतरी XYZ ते काय असेल ती तसलं मुलींच्या कानावर आल्या. पहिली गोष्ट तर मुली ह्या जी काही आपल्या म्हणजे म्हणतात की बाई ही सगळं काही वाटून घेऊ शकते, सगळं काही शेअर करू शकते, पण आपल्या नवऱ्याला दुसऱ्या बाई बरोबर कधीही पाहू शकत नाही. अशा काहीतरी गोष्टी म्हणजेच की थोडक्यात म्हणायला गेलं तर की मुली ह्या मरण्याचं कारण म्हणजेच की गरीब किंवा श्रीमंत असं नाही, दोन्ही ही बाजूंकडे म्हणजेच की गरिबांच्या घरी जरी मुली दिल्या तरी तिथली माणसं जर चांगली नसतील तर त्या नक्कीच मरणार आहे त्या. आणि श्रीमंताच्या घरी जर पैसा बघून आपण मुली सुखात राहतील या हिशोबाने जर आपण मुली दिल्या तर मग तिथे पण आपल्या मुली या सुखरूप राहतील याची काही सुद्धा गॅरंटी नाही. म्हणजेच की इकडे पण गेलं तर मरणच आहे, तिकडे पण गेलं तर मरणच आहे. मग मुलींनी मुलींनी आणि मुलींच्या आई वडिलांनी किंवा
समाजामध्ये जे काही आपले समाजामधली माणसं जे काही म्हणतात किंवा नावं ठेवतात मुलींनी आता लग्न नाही केलं किंवा काय केलं तर लगेच लोक नावं ठेवायला चालू करतात. एवढी मोठी झाली, वय लग्नाचं होऊन गेलंय तरी सुद्धा लग्न करत नाहीये. तर मग त्या लोकांना मला सांगायचंय की तुम्ही एवढं सगळं बोलता खरं आहे, ज्यावेळेस तुमच्या स्वतःच्या मुलींवर हा प्रसंग घडतो त्यावेळेस तुम्ही कसा विचार करता याबद्दल मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा तुम्ही. की दुसऱ्यांच्या मुलींबद्दल बरोबर म्हणजे दुसऱ्यांच्या मुलींबद्दल सुद्धा तुम्ही तसे विचार का करत नाही की तिच्या बरोबर चांगलं व्हावं, किंवा अजून जर तिनं बिगर लग्नाची राहिली तर काय फरक पडतोय, ती जन्माला तर एकटीच आलेली असते ना. तर मग अजून थोडे दिवस ती बिगर लग्नाची राहिली, सुखाने राहिली आई वडिलांबरोबर, किंवा तिने स्वतः एक जॉब केला, पैसे कमवत राहिली, तर तिला नक्कीच चांगलं घर मिळेल, ती चांगलं सुखाने राहील. आता ती आपण बघतोय ते गर्जे फॅमिलीमध्ये त्या गौरी पालवे गर्जे यांचं, ते स्वतः एक डॉक्टर होत्या वाटतं, आणि त्या स्वतः एक डॉक्टर होत्या आणि एवढ्या मोठ्या पोस्टवर असून सुद्धा त्यांच्या बरोबर अशी घटना घडते, म्हणजे की महाराष्ट्राचं कुठंतरी दुर्दैव आहे. आणि या घटना तर घडतायत. परंतु मुलींचं लग्न सर्वात मोठं पालकांना पडलेला प्रश्न, मुलींचं लग्न हे गरीबाघरी पण करायचं नाही आणि श्रीमंत घरी करायचं नाही, तर मग करायचं तर कसं करायचं? तर लग्न असं करायचं की ज्या माणसाचं मन चांगलं आहे, ज्या माणसाची मन चांगली आहेत, जी माणूस माणूस म्हणून जगतोय आणि दुसऱ्यांना समोरच्या माणसाला सुद्धा माणूस या दृष्टिकोनातूनच पाहतोय किंवा इतरांची मदत करतोय, अशा माणसांबरोबर म्हणजे की अशा मुलांबरोबरच आपल्या मुलीचं लग्न लावून द्या, किंवा अशी सासरची लोक बघूनच तुम्ही लग्न लावून द्या ना, की त्याचं जी काही श्रीमंत आहे का गरीब आहे की आमकाय तमकाय, हा अजिबात नाही. मुली ह्या लग्न करून द्यायचं झालं तर त्यांच्या पहिलं गोष्टी तर त्या लोकांचा स्वभाव कसा आहे, ते समाजामध्ये वावरतायत कशी, त्यांचं घरामध्ये बोलणं कसं आहे, किंवा ती माणसं कशी आहे, ती माणसं माणुसकीची आहे का, त्यांना माणुसकी कळते का, किंवा ते जीवाला जीव देणारी माणसं आहेत का. मुली सुखरूप कुठं राहू शकतात ना, तर ती चांगल्या मनाच्या माणसाच्या घरात लक्ष्मी सारख्या नक्कीच राहू शकतात आणि वावरू शकतात. त्यामुळे म्हणायचा उद्देश असा की बऱ्याच लोकांना असं वाटतं की एखाद्या श्रीमंताच्या घरात लग्न न करण्यापेक्षा आपण एखाद्या गरीबाच्या घरी लग्न केलं तर मग आपली मुलगी लक्ष्मी सारखी वावरेल. परंतु असं काही नसतं. मुलींचं लग्न करायचं झालं ना तर ते श्रीमंत बी तसलीच असतात, गरीबी बी तसलीच असतात. मग लग्न करायचं झालं ना तर चांगल्या मनाच्या माणसांबरोबर लग्न मुलीचं लावून द्या, आणि मग ते गरीब असू द्या ना तर श्रीमंत असू द्या, परंतु माणसाचं मन चांगलं असेल ना तर त्या माणसाला समोरची म्हणजे दुसऱ्याची आलेली लेक, तिला लेक मानायला ती जास्त थोडा इकडं म्हणजे की पुढे मागे थोडा सुद्धा विचार करत नाही, तिला अक्षरशः फुलासारखं जपत असतात ज्यांचं मन चांगलं असतं त्यांचं. म्हणून लग्न करायचं असेल मुलींचं ना तर नक्कीच चांगल्या मनाच्या माणसांबरोबरच म्हणजे ज्याचं मन चांगलं आहे ना, ज्या माणसांची मन चांगली येते ना अशा घरातच मुलींची लग्न लावा. आणि खरं सांगते की जे काय त्या गौरीताई बरोबर घडलंय, पहिलं तर वैष्णवीताई हगवण्याचं जे काही घडलंय त्याच पद्धतीने गौरी पालवे गरजे या ताईंबरोबर घडलं. अजून महाराष्ट्रामध्ये बघताय तुम्ही मुली ह्या सुरक्षित अजिबात नाहीत. एवढा आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा कायदा दिलेला आहे, हा संविधान दिलेला आहे, परंतु ह्या संविधान चालवणारी जी माणसं ती बरोबर आहेत की नाही हे पण आपण आपल्या महाराष्ट्राच्या लोकांनी जर थोडा विचार केला पाहिजे. आणि नक्कीच तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा, कमेंट करा, आणि तुमच्या प्रिय युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि तुमच्या महाराष्ट्राच्या ताईला पुढे जाण्यासाठी नक्की मदत करा. धन्यवाद.